हिंगोली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला धक्क्यामागे धक्के बसत आहेत। नुकतंच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। आता त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शेनगाव तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। नेमका हा प्रवेश कधी, कुठे आणि कुणाच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अनिलजी पतंगे। खरं तर काय सांगाल तुम्ही, महाविकास आघाडीचे एक चांगलं नेतृत्व शेनगाव तालुक्यातलं ओळखलं जायचं, हिंगोली विधानसभेतलं ओळखलं जायचं, मात्र तुम्ही अचानक शरद पवारांची साथ सोडताय, नेमकं कारण काय? नाही, अचानक म्हणल्यापेक्षा आम्ही 99 पासून राष्ट्रवादीमध्येच होतो आणि अगोदर सुद्धा पवार साहेबांच्याच नेतृत्वामध्ये काम केलं। परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचे आता थोडक्यात सांगायचं तर नगर परिषद शेनगाव नगरपंचायत आमची 10 वर्षापासून ताब्यात आहे। पंचायत समितीला आम्ही 5-10 वर्षापासून आम्ही अल्टरनेट सभापती उपसभापती आमच्याकडे आहे। जिल्हा परिषदला सुद्धा आमची चांगल्या प्रकारे सदस्य निवडून आली होती। परंतु आम्ही आमच्या हिमतीवर जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही लोकांची सहकार्य कामं केली। परंतु आता 3-3.5 वर्षापासून खरं पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाहीत आणि खालच्या जे जनरल आमचं आहे ग्राउंड लेवलवर हे पदाधिकारी असल्यामुळे ते 10 वर्षापासून ठप्प झाले होते आणि येणाऱ्या काळामध्ये असंच जर राहिलं तर विकास जर आम्ही दाखवला नाही तर नेमकं जनतेनं आमच्यावर कोणत्या आधारावर विश्वास दाखवावा। त्याच्यामुळं या सर्व कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आम्ही येणाऱ्या 8 तारखेला शेनगाव येथे हजारो समर्थकासह अजितदादाच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यातील आमचे आमदार राजूभाया असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्वच जण आम्ही प्रवेश करणार आहोत। खरं तर आपण बघितलं तर मागच्या विधानसभेमध्ये नाराजी नाट्य रंगलं होतं महाविकास आघाडीमध्ये। ह्याचं कारण हे असू शकते राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडते, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाते? नाही, नाराजी नाट्य त्यावेळेस मी सुद्धा विधानसभेला इच्छुक होतो, पक्षाकडे मागणी केली होती। परंतु आता महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष एकत्र असल्यामुळे त्या मर्यादा पक्षश्रेष्ठीला आल्या असतील, मी ते समजून घेतले। माझं वैयक्तिक वरच्या पक्षावर कोणावरही नेत्यावर नाराजी नाही। आदरणीय पवार साहेबांविषयी बी अतिशय आज सुद्धा आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे। परंतु काही आता साहेबाला बी वयाच्या लिमिटेशनमुळे मर्यादा आलेल्या आहेत, बाकीचे बी नेते आहेत, परंतु सध्याची परिस्थिती नाही। परंतु आमच्या कार्यकर्त्याच्या आग्रह असतो आणि त्यांच्या सगळ्याच गोष्टीला विचार करूनच आम्ही खरं पाहिलं तर हा प्रवेश आयोजित केलेला आहे। हा पक्ष प्रवेश होणार आहे हिंगोली विधानसभेच्या व्यतिरिक्त जवळची तुम्हाला कळमनुरी विधानसभा आहे, वसमत विधानसभा आहे। या विधानसभेतील काही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतले कार्यकर्ते पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार का? ते आज सांगणं थोडंसं उचित होणार नाही, परंतु जिल्ह्यामधले जे आहेत ते सर्वच कार्यकर्ते येण्यासाठी इच्छुक आहेत। ते आगामी काळामध्ये खरं पाहिलं तर उद्या 8 तारखेला म्हणल्यापेक्षा 8 तारखेला बी कळमनुरी असतील, औंढ्याकडचे असतील, हे काही कार्यकर्ते येणार आहेत। परंतु येणाऱ्या काळामध्ये हा ओघ चालूच राहणार आहे। शेवटी जो काम करणारा पदाधिकारी असतो त्याला कामासाठी काहीतरी बळ मिळायला पाहिजे, तरच तो जनतेमध्ये जाऊन काही सांगू शकतो। त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडू शकतो। तुम्ही मागच्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये काम करता, विविध पद उपभोगले आहेत तुम्ही राष्ट्रवादीचे, शरद पवारच्या राष्ट्रवादीचे। काय नवी खेळी काही आहे का इकडे जाऊन? नेमकं आश्वासन वगैरे तुम्हाला काही देण्यात आलेलं आहे का? नाही, ते तर माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधी आश्वासन घेऊन आणि ते करून आम्ही कधीच तसा निर्णय घेतला नाही। तुम्हाला कोणी जिल्ह्यात बी कोणी सापडणार नाही। जायचं, काम करायचं आणि कामाच्याच बळावर आम्ही खरं पाहिलं तर आतापर्यंत सगळ्या गोष्टी मिळाल्या। कधीच अशी तडजोड करून कधीच आतापर्यंत आमचा तो इतिहास नाही आणि समोर बी राहणार नाही। निश्चितच हे होते राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष। खरं तर वसमत विधानसभेचे आमदार राजूभाया नवघरणे यांनी जे आहे ती ही राजकीय खेळी खेळली आहे। येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील ही राजू नवघरे यांची खेळी किती यशस्वी होते हे येणारा काळच ठरवेल। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।